नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज दोन टॉपिक आहेत. रायझिंग स्टार एशिया कप 2025 हा कप होणार आहे एशियाच्या रायझिंग स्टारमध्ये. त्याच्यामध्ये इंडिया पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या टीमसुद्धा असणार आहेत. तर हा लगेच एशिया कप झाल्या परत हा कप का ठेवला आहे काय कारण नाही. कारण एशिया कपमध्ये एवढं काय होऊन गेलं आहे, त्यानंतर पुन्हा लगेच हा कप. अजून एशिया कपची ट्रॉफी नाही आपल्याला मिळाली आहे. ठीक आहे, या लोकांना पण पैसे कमवायचा एक चांगला चान्स मिळतो इंडिया पाकिस्तानमध्ये, काही पण असू दे. तर स्क्वॉडमध्ये आहे, खूप इंटरेस्टिंग आहे इंडियाच्या स्क्वॉडमध्ये नावं. सर्वांचीच नाही मी हे केले जे ॲक्च्युअल आता सध्या जे IPLमध्ये स्टार आहेत त्याच्यापैकी वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, निहाल वढेरा, जितेश शर्मा जो आता ऑस्ट्रेलियामध्ये खेळतो आहे तो कॅप्टन आहे, नमन धीर, सूर्यांश शेडगे, रमणदीप, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, यदुवर सिंग, तो RCBचा एक प्लेयर काय सुयश लेग स्पिनर होता. असे प्लेयर आहेत. तर बघू, त्या मॅच पण आपण हे कवर करूया, त्याच्यावर पण आपण तुम्हाला अपडेट देऊ. अजून त्याचं शेड्यूल हे नाही झालं आहे, फक्त टीम इंडियाची केली आहे, अनाऊन्स केली आहे. आणखीन एक न्यूज असणार आहे. त्या ICCची जी एक मीटिंग आहे त्याच्यामध्ये BCCI जे ACCचे जे अध्यक्ष होते मोहसिन नक्वी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करणार आहेत. त्यांनी अजून ट्रॉफी दिली नाही वगैरे त्या गोष्टीवर. आणि एक न्यूज जी हारिस रौफ विरुद्ध ICCने ॲक्शन घेतली, त्याला 2 मॅचचा बॅन लावला आहे आणि 60% त्याची मॅच फीस कट झाली आहे. सूर्यकुमारवर पण ॲक्शन घेतली, त्याची मॅच फीस फक्त कट होणार आहे. जे त्या लोकांनी एशिया कपमध्ये जे झालेल्या घटना सर्वांना चांगलंच म्हणजे त्याच्याबद्दल ही ॲक्शन घेतली आहे ICCने. तर साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानची आज फर्स्ट ODI होती. साऊथ आफ्रिकाने फर्स्ट बॅटिंग करताना 263 ऑल आऊट झाले 49.1 बॉलमध्ये. ओपनर त्यांचं आता नवीन नाव आहेत सर्व. लुना असं काहीतरी नाव आहे त्याचं. 57 केले, 60 बॉल आउट. डिकॉक आफ्टर रिटायरमेंट परत येऊन खेळतो आहे तो. 63, 71 बॉल. जॉर्जी 18, 20 बॉल्स. हा कॅप्टन पण नवीनच आहे. ब्रिट्स्की असं काही नाव आहे त्याचं. 42, 54 बॉल्स. क्विशिल 22, 23 बॉल्स. जो 2020चा कॅप्टन होता तो आहे या टीममध्ये. फेरेरिया 3 रन्स, 11 बॉल्स. लिंडे 2 रन्स, 9 बॉल. बॉश जो त्यांचा ऑलराऊंडर आहे त्यांनी 41 केले, 40 बॉल्स. बाकी फॉर्च्युनी आहे तो 0वर गेला. एनगिडी 0. विलियमसन 1 वर नॉट आउट. शाहीन शाह आफ्रिदी त्यांचा नवीन कॅप्टन पाकिस्तानचा, त्यांनी 10 ओव्हर्स 55 रन्स 1 विकेट. नशीम शाह 9.1 ओव्हर्स 1 मॅडन 40 रन्स 3 विकेट्स. अब्रार 9 ओव्हर्स 1 मॅडन 53 रन्स 3 विकेट. साईम अयूब 8 ओव्हर 39 रन्स 2 विकेट. मोहम्मद नवाज 10 ओव्हर 45 1 विकेट्स. पाकिस्तान नेहमीप्रमाणे चांगली चेस करत होती, आरामात चेस करत होती, पण शेवटी 3-4 ओव्हर येऊन असं झालं की आता हरतात की काय अशी परिस्थिती आली होती. शेवटच्या 18 बॉल 19 रन 6 विकेट. नंतर शेवटचे किती 13 बॉल 12 रन असं पण झालेलं आणि तो सलमान अली आगा आऊट झाला. 12 बॉल 12 पाहिजे होते. त्याच्यानंतरची ओव्हर पण जी 49th ओव्हर होती फेरारी यांनी टाकली.
नवाज आणि शाहीन शाह आफ्रिदी बॅटिंग करत होते. एक सिंगलच त्यांनी दिलेले, 3 सिंगल, आणि बाकी डॉट बॉल केले. आणि शेवटचा बॉल नेमका स्लॉटमध्ये दिला आणि तो मोहम्मद नवाजने 6 मारला. त्याच्यामुळे लास्टच्या ओव्हरला 4 रन होते, पण त्याच्यामध्ये पण नवाज पहिल्याच बॉलला आऊट झाला. मग शाहीन शाह आफ्रिदीने 2 काढले रन धावून, आणि मग एक लेग बाय वगैरे त्यामुळे ते जिंकले पाकिस्तान. फकर जमान ओपनर 45 रन्स 57 बॉल. सायम अयूब 39 रन्स 42 बॉल्स. द ग्रेट त्यांचा बाबर आझम 7 रन्स 12 बॉल. रिझवान विकेट कीपर 55 रन्स 74 बॉल्स. सलमान अली आगा 62 रन्स 71 बॉल्स. रिझवान आणि सलमान अली आगा जेव्हा खेळते असं वाटलं की वन साईड मॅच होते, हे लोक 45-43 ओव्हर्सलाच जिंकतील. रिझवानच्या नंतर मग तो हसन तलत आला, तो लगेच आऊट झाला 22 करून. हसन नवाज जो त्यांचा यंग प्लेयर आहे, खूप त्याच्याकडून एक्सपेक्टेशन होते, परंतु तो देखील लवकर आऊट झाला, 1च रन केला 3 बॉलात. त्याच्यानंतर आला मोहम्मद नवाज, त्यांनी 9 बॉलात 9 केले, तो एक 6 मारला तो, नाहीतर काय खरं नव्हतं त्यांचं. शाहीन शाह आफ्रिदी 4 बॉल 4 रन्स. आणि नशीम शाहला एक लास्टचा लेग बायचा रन्स काढला आणि पाकिस्तान विन झाले. एनगेडीने 9 ओव्हर्स टाकल्या, 46 रन देऊन 2 विकेट. विलियमसन 7 ओव्हर 36 0. फेरारिया जो त्यांचा बॉलर होता चांगला, म्हणजे जो 2020चा कॅप्टन आहे, त्यांनी 9 ओव्हर 53 रन्स 2 विकेट्स. बॉश 6.4 ओव्हर 32 2 विकेट्स. लिंडे 8 ओव्हर 49 1 विकेट. फॉर्चनी 10 ओव्हर 38 1 विकेट. तर अशी मॅच राहिली पाकिस्तानची. पाकिस्तानचं काय कळत नाही, एवढी वीक टीम असून पण यांच्यासोबत पण जिंकता शेवटी अशा सिच्युएशनला आले लास्टला की आत्ता हरतील की काय असं वाटत होतं. पण लकीली त्या नवाजने एक 6 मारला म्हणून, नाही तेव्हा त्यांना 7 बॉल 10 पाहिजे होते, आणि 6 मारला, मग 6 बॉल 4 राहिले. पाकिस्तान आहे शेवटी, ते असंच काहीतरी हे करतात. ठीक आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण बनवूया अजून पण. तर थँक्स.